गुड आफ्टरनून मित्रांनो. आपण अचानक प्लॅन ठरलाय तिकोना फोर्टवर जायचा. आणि तिकोना फोर्टवर आपण का चाललोय हे तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगतो. खूप मस्त काम आहे, एकदम असं म्हणजे प्रोजेक्टचं काम आहे, एक आपलं नाही आहे पर्सनल, ते कुणालच्या बाबांचं काम आहे. तर आपण त्याच्यासोबतच एक ऍक्टर पण येणार आहेत तिथे. तुम्ही गेस करा. आपण निघू. मी सध्या गाडी चालवतो त्यामुळे खूप लक्ष नाही आहे. तर आपण डायरेक्ट काय करू, गाडीचा विन जास्त नाही घेत व्लॉग. आपण डायरेक्ट तिथे फोर्टवर गेलोच त्या व्लॉग स्टार्ट करू. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो कोण आहे, त्यावर तुम्ही गेस करा आणि ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. आपल्यासोबत महावीर आहे, कुणाल आहे आणि कुणालचे बाबा आहेत. आपण त्यांच्या क्वीड मध्ये चाललोय. बाबाला विचार की काढलंच काय मला वगैरे दिलं डोनेटिव्ह करून जमतं की एवढंच लय जागा आहे. आहे जागा. अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे आणि इथं आम्ही घेतले होते करवंद खायला मधल्या रस्त्यात. रस्ता खूप वाईट आहे, कोणाच्या पप्पासोबत आहे म्हणून जरा ब्लॉग नाही करता येते, समजून घ्या. काहीच खातोय आम्ही करवंद, तुम्ही पण या खायला. मस्त आहे. आणि इथं रेंजचं खूप इश्यू आहे, गाडीमध्ये बसायचं जरा अवघड झालं आहे आमचं. परत गोंधळ गेलाय. पोचलोय आम्ही. हे मागं तुम्ही बघू शकता, इथून एंट्री होती. हे सगळं फार्म हाऊस आहे, एकदम डोंगराच्या मधोमध. पण ते तिकडे बसलेत. मला त्यांच्यामध्ये व्हिडिओ नाही घेता यायचा, पण बघू, ट्राय करू आपण. चला. हे बघा, इथं थांबलेत. हे जे टोपी घालून थांबलेत, ते जे तुम्हाला म्हणत होतो त्यांचा फोटो इथे लावलाय. हे वाले सर आहेत, ते त्यांचं नाव आहे कोणाल. तुम्हाला जे मी बोललो होतो की इथे जे ॲक्टर आहेत संजय मिश्रा सर, त्यांचा इथे बॅनर आहे. हे जे तुम्ही बघताय ते तिथं उभे आहेत. आपण त्यांना भेटू. व्हिडिओ तर नाही काढता यायची त्यांच्यासमोर, कदाचित खूप लोक आहेत तिथे. ते बघा, ते तिथे थांबलेत टोपी घालून. मस्त आहेत, लय म्हातारे झाले तरी. फार्म हाऊस मस्त आहे. मी तुम्हाला पूर्ण एंडिंगला फार्म हाऊसचा व्हिडिओ दाखवतो. यांच्या फार्म हाऊसचं आपण पूर्ण झाडांचं हे घेणार आहे, कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे. पूर्ण यांचा मेडिकल प्लांट वगैरे इथं लावून देणार आहे. कुणालची जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी नर्सरी आहे, त्यांनी इथं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे. तुम्हाला पूर्ण विलाचा टूर देतो मी आणि त्या सरांना पण भेटवतो. थांबा. आता या कुत्राला छेडतोय, एकटाच छेडतोय. त्याला म्हणते आंघोळी केली का. मस्त आहे कुत्र. आणि तिथं ते सर थांबलेत ब्लू कलरचा घातलेला. आणि हे इकडे त्यांचा फार्म आहे पूर्ण. इंटरेस्ट नहीं था, लेकिन धीरे धीरे जब उन्हें ऐसे इन्वॉल्व करते जाते हैं तो नेचुरल एग्रीकल्चर में फ्यूचर है. स्पेशली आयुर्वेदा में काम करते हैं. आयुर्वेदा में ऐसे कि आने वाले दौर में अभी इनका ये मांडे कर करके आयुर्वेदा का इंडियन यूरोप में तो कितना चाहिए. मैं भी बहुत मुश्किल से कहीं देहरादून से बचा के देहरादून से क्या रुद्राक्ष यहाँ मेरे पास 3 मुखी से लेकर 8 मुखी तक और बेलपत्र 11 मुखी तक ऐसा है. बेलपत्र हमने एक ऐसा प्लांट मॉडल सेट किया है कि 5 पौधे एक साथ है. बरगद, पीपल, औदुंबर, रुद्राक्ष और 5. आता तुम्ही बघितलं की आपण त्यांच्या संग भेटलो. महावीर आपण कुणालचे पप्पा त्यांना पूर्ण जागेचं समजावतात आहे की आपण इथं कोणती झाडं लावू शकतो वगैरे. तर आपण पुढे फोटो वगैरे घेऊ त्यांच्यासोबत. व्हिडिओ तर तुम्ही बघितला. जे मंदिर आहे इथलं, आता तुम्ही जसं बघितलं हा व्हिडिओ, एकदम डोंगराच्या मधोमध्ये पूर्ण त्यांचं फार्म हाऊस. आणि सर इथून चालले. मस्त आहे. इथंच थांबलेत सयाजी हॉटेलला. तर बघू, आपण भेटू त्यांना तिथे येऊन. पण तिथे खूप लोक आहेत, त्यांना भेटता नाही यायचं. तर आपण त्यांना तिथे भेटू, बघू त्याला ते काय बोलत आहेत. ब्लॅक मँगो, हे ॲव्होकाडो, अजून गव्हर्नमेंट ह्याची पण झाडं आहे तिथं, ह्याची पण झाडं आहे तिथं. हे मिरॅकल नाही फुटायचं. गाईस, फायनली आपण त्यांना भेटलो. संजय मिश्रा सर, ते जे मी तुम्हाला जे बोललो स्टार्टिंगला की 2 ॲक्टर्स होते, ते जे दुसरे सर होते ते निघून गेले कारण त्यांना एमर्जन्सी होती. सो आता आपण इथून निघू. संध्याकाळी आपल्याला चान्स भेटू शकतो कदाचित त्यांना एकदम पर्सनलमध्ये भेटायचा. ते जिथं थांबणार आहे, त्यांचा जिथे स्टे आहे हॉटेलमध्ये, तिथे आपण ट्राय करू. त्यांना एक प्लांटेशन दाखवायला जायचं आहे. सो बघू आपण तिथे जाऊन.
आता पुढे आपण डायरेक्ट वाकडला गेल्यावर भेटू. रोड खूप खराब आहे, तर बघू आपण काय होतं आता. आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो पण काढले, तर आपण बघू कसा वाटला माणूस. एकदम डाऊन टू अर्थ गाईज. माणूस लय भारी. वाटतच नाही की एवढं म्हणजे इगो बिगो काहीच नाही हा, त्याच्यामध्ये. एकदम मस्त माणूस आहे. म्हणजे स्वतःहून हँडशेक करतोय तो आमच्यासोबत, म्हणजे आमची काही हेत नाही त्याच्यासमोर. ए अच्छा ठीक आहे. मग वय, आपण age, आपण आपण age. संध्याकाळी एक चान्स आहे आपल्याला कदाचित भेटायचा, तर बघू आपण. जर त्यांना भेटता आलं पर्सनल मध्ये तर बघू आपण भेटू. आणि सगळं फक्त या माणसामुळे गाईच. थँक्स टू हर. साहेब पोकळे. कोणाल पोकळे. लास्ट आहे तो तुम्हाला. लास्ट आहे त्याला कॅमेरा असा आहे तो. मी इथे परत एकदा थांबलेलो आहे. कुणालच्या पप्पांचं एक ते फ्रेंडचं ॲग्रो नर्सरी समथिंग काय आहे, ॲग्रो टुरिझम आहे. खूप मस्त आहे. हे असे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता. हे छोटी कौलार वगैरे मी फ्रंट व्ह्यू दाखवतो. तिथून एंट्री आहे. हे पूर्ण असं स्टार्ट होतं. इथे स्वयंपाकघर आहे, इथे वेगळं काहीतरी आहे, आणि इथून आतमध्ये जाता येतं. ही एंट्री. खाली पंचिंग बॅग आहे. मुक्तवन. कुठे पंचिंग बॅग. एक फिश टँक आतमधून असं घ्यायचं. एकदम एस्थेटिक. एक इंटरेस्टिंग गोष्ट काय तुम्हाला दाखवतो. इथे पंचिंग बॅग आहे आणि इकडे स्विमिंग पूल आहे, पण तिकडे खूप म्हातारे लोक पाहत होते. तुम्ही यांचे शेप बघ. प्रत्येकाचे शेप वेगवेगळे आहेत. त्याचे पण वेगळं आहे, ह्याचं पण वेगळं आहे, आणि इथलं पण वेगळं आहे. टुरिझम प्लेस आहे ही. ॲग्रिकल लोकांसाठी, म्हणजे बाहेरून खूप लोक येतात इथे बघायला. तिथं खूप IT सेक्टरवाली पण लोक आलेली आहेत बघायला. मसाजर घ्यायचा का मसाज घ्यायचा. आम्ही आता पूर्ण याचा एक टूर करतोय. इकडं प्रसाधन जलंतरण हे तुम्ही स्टॉप करून वाचून घ्या. उलट दिसत असेल. झोका मस्त आहे रे मला. कॉटेजेस वगैरे हे बघा काही, हे कॉटेजेस आहे. आणि हे पूर्ण साधारणतः 100 लोकांसाठी आहे इथे राहण्यासाठी. मस्त आहे. आणि इथं पूर्ण ॲक्टिव्हिटी करू शकतो. हा प्ले एरिया आहे पूर्ण. मधोमध असा टेबल टेनिस, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मस्त जागा आहे त्या इन शॉर्ट. जमीन. तुम्ही हे बघू शकता. हे OX आहे इथे खेळायला. हे जे मध्ये दिसते तुम्हाला ग्रीन ग्रीन, हा ते गोल्फचं आहे. गोल्फचं आहे. जे ग्रीन पट्टा टाकलाय तो गोल्फ आहे. गोल्फचं आहे. तिथे टेबल टेनिसचं पण आहे. तिथे टेबल टेनिस आहे, गोल्फ आहे, OX वगैरे. आणि हा पूर्ण समोरचा सगळा व्ह्यू. इथे एखादं फंक्शन वगैरे पण होऊ शकतं. इथे बसण्यासाठी जागा आर्टसाठी आहे. आर्टसाठी. आणि हे पूर्ण असं मस्त मोठा व्ह्यू आहे. आज आपण 2 फार्म हाऊस टाईप जागा बघितल्या. एक पूर्ण ते फिल्म स्टारचंच बघितलं, ॲक्टरचा. आणि हे कुणालच्या पप्पांच्या फ्रेंडचं आहे, कारण ते नर्सरी ॲग्रिकल्चर त्या टाईपमध्ये खूप हे म्हणजे आहेत ओळखी. सो आता आपण इथून पण निघू, बघू वाकडमध्ये भेटू. काहीच हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. मग भेटू आपण अशात मस्त ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप मस्त गेला. आम्ही संध्याकाळी गेलो की डायरेक्ट आत्ताच आलो आहे घरी. पूर्ण दिवस गेला त्यांचं फार्म हाऊस वगैरे ते बघण्यात. तर भेटू आपण पुढच्या मस्त ब्लॉगमध्ये. चला बाय.